आज वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीला गाय वासराची पूजा करतात हे आपल्या सगळ्यांना माहितीये. पण उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक फक्त धनाची आणि कुबेर देवतेचीच पूजा करतात. परंतु उद्या भगवान धन्वंतरींची पूजा करणं ही तितकंच महत्वाचं आहे. कारण आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. भगवान धन्वंतरी कोण आहेत? तर समुद्र मंथनाच्या वेळी निर्माण झालेल्या रत्नांपैकी एक रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी. त्यांच्या हातात असणाऱ्या घटामध्ये ते अमृत घेऊन प्रकट झाले. ही आरोग्याची देवता आहे. त्यामुळे उद्या त्यांची पूजा करणं खूप महत्वाचं आहे. तर त्यांच्या प्रतिमेला तुळशीपत्र फुलं अर्पण करून त्यांची पूजा करायची. आणि जर त्यांची प्रतिमा जरी आपल्याकडे नसेल तरी भगवान विष्णू हेच धन्वंतरी आहेत असं समजून आपण त्यांची प्रार्थना करायची आहे. आणि ही प्रार्थना अशी आहे: नमामि धन्वंतरिमादिदेवं सुरासुरैर्वन्दित पादपद्मं लोके जरारुग् भयमृत्युनाशनं धातारेशं विविधौषधीनां ओम शंखं चक्रं जलौकां ददत अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छादिरुद्यांशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं त्वं निखिलगदवदन् प्रौढदावामि लीलम्